नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स म्हणजे MNO क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण परत एकदा इम्पॉर्टंट एक टॉपिक घेऊन आले. टॉपिकचं नाव काय आहे? बायो मेडिकल वेस्ट, म्हणजे काय म्हणतो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये BMW. चला, ही जे सिरीज चालू आहे आपलं कुठली MNO सिलेक्शन झोन, ह्याच्यामध्ये आपण सब्जेक्ट कुठली पण असो, आपण जे मेन इम्पॉर्टंट टॉपिक कुठली पण असो, ओके, आपण घेऊन येतोय आणि इथे डिस्कशन आपण करतोय. ओके, जी टॉपिक नॉर्शिप 10, CHO महाराष्ट्र, DMER, DHS, CRE, RRB, ESIC आणि आपले नर्सिंग मधले कुठली पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, इथे हमखास एक क्वेश्चन 100% असतो. कशाची? BMW ची. ओके, चला, सगळ्यांनी मला वाटते DHS ची तयारी सुरू केलं असेल. प्रत्येक दिवशी तुम्हाला काय मॉक टेस्ट द्यायचंय. ओके, मला वाटते मी एक ग्रुपमध्ये एक PDF शेअर केलतो जे इम्पॉर्टंट गोष्टी आहे. ओके, ज्याचा पाठीमागे एक मी काय दिलेलं आहे, OMR सीट दिलेलं आहे, तिथे तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. ओके, चला, हे झालं. चला, हे झालं आपलं MNO सिलेक्शन झोन. ह्याच्यामध्ये आपण आज बघणार आहे बायोमेडिकल वेस्ट. चला, ह्याचं एकच ध्येय असणार आहे आपलं MNO सिलेक्शन झोनची काय सिलेक्शन. काही पण करायचं आहे आपल्याला, सिलेक्शन इथे घ्यायचं आहे. ओके, चला, ही ह्यातलं चौथा एपिसोड असणार आहे. ओके, ही सिरीज आपण कंटिन्यू सुरूच ठेवूया. ह्याच्यामध्ये आपण जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे इथे सब्जेक्ट, ओके, आपण इथे कव्हर करणार आहोत. ओके, चला, आज आपण खरं तर मला ही पेनची आज गरज नाहीये, कारण मी एकदम मस्त पद्धतीने स्लाइड तयार करून आलेला आहे. त्याच्या अगोदर आपण काय करायचंय बघा, त्याच्या अगोदर आपल्याला व्हिडिओला तुम्हाला काय करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि कॉमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटते तुम्हाला कॉमेंटमध्ये बिंदासपणे टाकायचंय. आणि काही प्रश्न असेल किंवा क्वेरी असेल तर तुम्ही बिंदासपणे विचारू शकता. आणि जे तुमचा मित्रमैत्रिणी कोणी पण असो, ओके, ज्यांनी BSc नर्सिंग किंवा JNM स्टुडंट असेल, म्हणजे स्टुडंट असो, मग त्यांना किंवा जे ऑलरेडी संपलेलं आहे म्हणजे आपलं तयारी करत आहे गव्हर्नमेंट एक्झामसाठी, म्हणजे DMR असो, DHS असो, CHO असो, नर्सेट असो, जे मित्रांना तुम्हाला काय करायचंय, हे आपल्या चॅनलचं लिंक शेअर करायचंय आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ओके, हे झालं आपलं टीमचं. चला, आता सुरुवात करूया आपण कशाची? बायोमेडिकल वेस्ट. बघा, आज आपण डिस्कस करणार आहे कशाची? बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. बघा, आपलं जे शरीर आहे, ओके, एक्झाम्पल मध्ये घेतो. ओके, आपण पाणी पितो, ओके, आपण जेवण करतो, काही पण गोष्टी खाऊ द्या, पिऊ द्या, ओके, सगळं कसं आहे आपलं बॉडीमध्ये जेवढं रिक्वायरमेंट आहे आपण तेवढं घेतो. जशा पद्धतीने आपण वेस्ट जे मटेरियल आहे आपण बाहेर टाकतो, थ्रू युरिन असो किंवा डेफिकेशन असो, ओके, स्टूलने. ओके, जसंच पद्धतीने आपण जे मॅनेजमेंट आपलं बॉडीमध्ये करतो, जसंच आपल्याला काय बाहेर इथे मॅनेजमेंट करायचं आहे बायोमेडिकल वेस्टचे. म्हणजे कुठली जे वेस्ट आहे त्याला सेग्रिगेशन करून, म्हणजे हा बाबा हे इन्फेक्शियस आहे किंवा नॉन इन्फेक्शियस आहे, म्हणजे ह्याला कशा पद्धतीने डिस्कार्ड करायला पाहिजे किंवा डिस्पोज करायला पाहिजे, हे सगळी गोष्टी आपण या क्लासेसमध्ये बघणार आहोत. ओके, मला वाटते एक 10 पण नाहीये बरं का, 7-8 स्लाइड आहे. 7-8 स्लाइड मध्ये आपलं BMW इथे कम्प्लीट होणार आहे. ओके, चला, खूप मेहनत घेऊन हे स्लाइड तयार केलेले आहे. चला, तुम्हाला काय करायचंय, ही इम्पॉर्टंट जे गोष्टी आहेत तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे. म्हणजे काय, जे इम्पॉर्टंट गोष्ट काय करायची तुम्हाला नोट करून घ्यायच्या, म्हणजे असं नाही की स्क्रीनशॉट काढतो. ओके, तुम्हाला नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे. बघा काय म्हणतो BMW बायोमेडिकल वेस्ट. चला, सुरुवात करूया. पहिल्यांदा हिस्ट्री काय म्हणतो बघा. BMW आणि हँडलिंग रूल कधी आलता? 1998 मध्ये. कधी आलता? सॉरी, मी पेनचं हे जास्त केलं. एकच मिनिट. चला, झालं. चला, हे कधी आले? BMW आणि हँडलिंग रूल कधी आले? 1998 मध्ये आलेलं आहे. कधी? 1998 मध्ये. एवढं लक्षात घ्या. आणि त्याच्या नंतर दुसरा पॉइंट, BMW कंट्रोल बाय. ही BMW बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आहे. हा बाबा, तुम्ही हा लाल मध्ये हेच टाका किंवा हे ह्याच्यामध्ये टाका, म्हणजे हे सगळे कंट्रोल करणारे कोण आहे? ओके, कंट्रोल आणि मॅनेज. बघा, कंट्रोल करणारे कोण आहे? एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 जे ऍक्ट आहे ज्याचा अनुसार ही कंट्रोल होते. आणि मॅनेज कोण करतात ह्याला? BMW मॅनेजर बाय मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटल अँड फॉरेस्ट्री. ओके, लक्षात आलं का? कोणी कंट्रोल मॅनेज करते ह्याला? मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट्री. ओके, जे लेटेस्ट अमेंडमेंट आहे, म्हणजे जे ऍक्ट आहे, ऍक्ट म्हणजे बघा, ऍक्ट केलेलं असतं त्याला त्याच्यामध्ये काही थोडं चेंजेस झालं तर त्याला आपण काय म्हणणार आहे? अमेंडमेंट म्हणणार आहे. ओके, कुठली अमेंडमेंट? बघा, ही लास्ट कधी झालेले? 2016 मध्ये झालेले आहे. ओके, आपल्याकडे तुम्ही कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट करा, प्रायव्हेट करा, कुठे पण करा, ओके, CHC असो, PHC, सब सेंटर, सगळीकडे हे 2016 मध्ये जे दिलेले गाईडलाईन्स आहे त्याच्या अनुसारच आपण BMW इथे मॅनेज करणार आहोत. ओके, आपल्याला शेवटचं जे अपडेट आहे, ओके, हे 2016च आहे. ओके, जे लेटेस्ट अमेंडमेंट आहे. ओके, चला, याच्यामध्ये आपण काय बघणार आहे? 3D इन हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट मध्ये बघणार आहे. ओके, 3D. ओके, चष्मा नाही 3Dचा, हे वेगळं 3D आहे, म्हणजे 3D. बघा, ओके, इथं स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे. चला, पहिला कुठले? हे डिसइन्फेक्शन आहे. ओके,
हे कुठले, ही डिसइन्फेक्शन आहे. आणि दुसरा ड्रेनेज आणि तिसरा डिस्पोजेबल. बघा ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो, म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे कसं स्पेलिंग मिस्टेक वगैरे असू शकतं बरं का, कारण हे सगळे नोट्स करून इमेज तयार करताना थोडी इकडे तिकडे जातात. ओके चला, हे झालं डिसइन्फेक्शन, ड्रेनेज, डिस्पोजेबल, हे 3 आपलं मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये आपल्याला कामाला येतो. ओके, एवढं आपण बघितलं. अजून इथे इम्पॉर्टंट गोष्टी काय बघा, नॉर्मल हॉस्पिटल वेस्ट डिस्पोजेबल. ओके, डिस्पोज. आता समजा तुम्ही कुठल्या पण वॉर्डमध्ये ड्युटीला आहात. ओके, आता तुम्ही नर्सिंग ऑफिसर झाले कुठे, DHS किंवा DMR मध्ये. ओके, तुम्ही वॉर्डमध्ये वेस्ट डिस्पोज म्हणजे जे डिस्पोजेबल वेस्ट आहे, ओके, सगळं तुम्ही सेग्रिगेशन केले किंवा तुमचा कुठले जे एमटी काय असतं त्याला कंटेनर मध्ये वगैरे भरलेले, मग तुम्ही जे कंटेनर मध्ये कधीपर्यंत ठेवू शकता. ओके, तुम्ही 48 तासापर्यंत ही नॉर्मली आपण ठेवू शकतो. 48 तासापेक्षा जास्त आपल्याला इथे ठेवायचं नाहीये. जे आपण केलं म्हणजे जास्त ठेवले, मग आपलं जे रेस्पॉन्सिबल असणार आहे म्हणजे आपण काय असणार आहे त्याला, जे काही गोष्टीला आपण जबाबदारी असणार आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. ओके, आपण असं नाही करायचं. ओके, 48 तासामध्ये ते पार पाडायचं. म्हणजे पार पाडायचं म्हणजे प्रत्येक दिवसाला किंवा 48 तासांमध्ये जे डिस्पोजेबल आहे ही जायला पाहिजे. ओके चला, हे झालं. त्याच्यानंतर कोविड वेस्ट डिस्पोजेबल, कोविडमध्ये 12 तास केलं. ओके, काही 2016 जे ऍक्ट आहे, सॉरी अमेंडमेंट आहे, ज्याच्यामध्ये पण जे कोविडमध्ये थोडी चेंजेस फार केलं बरं का. ओके, एवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे निडल्स आहेत, ओके, जे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रिक करताना निडल वगैरे यूज करतो, अगोदर कसं करायचं, आपण रिकॅप करायचं किंवा आपण मशीन ठेवायचं, त्याला असं टोचलं की ते ऑटोमॅटिक बर्न व्हायचं. मग ते आपल्याला आता वापरता येता नाही. ओके, वापरता येत नाही. ओके, लक्षात आलं का, नेवर रिकॅप्ड ऑर बर्न. मग आता करायचं काय, प्रेझेंट निडल आर डिस्पोजेबल करायचं किंवा जे पुढचं कट करून टाकायचं. लक्षात आलं का मी काय म्हणतो, डिस्पोजेबल करायचं किंवा कट करून टाकायचं. ओके, हे झालं. त्याचं नंतर BMW कंटेनर नेवर विथ फुल. बघा जे BMW कंटेनर आहेत, ओके, आपल्याकडे आता इथं लाल दाखवलेलं आहे. ओके, सगळी म्हणजे 4-5 कलरचं आहे, मी ते पुढे सांगणार आहे. हे कम्प्लिटली कधी पण आपल्याला भरायचं नाही. म्हणजे काय भरायचं नाही म्हणजे हे 2x3 पिल्लिंग, म्हणजे ज्यावेळी आपण आता समजा ही एक कंटेनर आहे, ह्याच्यामध्ये आपण डिवायडेड बाय काय करूया, 3 करूया. इथं फुल झालंय, इथं दुसरा पार्ट, इथं तिसरा पार्ट, म्हणजे 1 पार्ट, 2 पार्ट, हे 3 पार्ट. म्हणजे ज्यावेळी पण कंटेनर 2/3 म्हणजे ज्यावेळी आपण डिवायडेड बाय म्हणजे 3 हे ने काय म्हणतो 3 ने आपण डिवाइड केलं, पण जे खालचं जो डब्बा आहे म्हणजे आपण क्रिएट झालेलं इथे इथंपर्यंत भरलं की आपल्याला काय करायचंय, कंटेनर काय करायचंय, डिस्कार्ड करायचंय. कंटेनर डिस्कार्ड करायचं म्हणजे एवढा भरू द्यायचा नाही, म्हणजे दुसरं आणायचं किंवा ही पाठवायचं. ओके, इट मस्ट बी एम्प्टी, म्हणजे खाली करायचं आपल्याला. कधी 2/3 फिलिंग, म्हणजे 2/3 ज्यावेळी फिलिंग होते, ज्यावेळी आपल्याला काय करायचंय, एम्प्टी करायचंय. मग असं होणार आहे का कधी BMW कंटेनर फुल झालाय असं होणार आहे का, नाही. कारण आपल्याला काय करायचंय, 2/3 फिल झाला की ही सगळी कंटेनर रिमूव्ह करून टाकायचं. ओके चला, जे कंटेनर रिमूव्ह करताना तुम्ही जे पाठवणार आहे, ओके, फर्स्ट नर्सिंग ऍक्शन जस्ट बिफोर द डिस्पोज ऑफ अ BMW कंटेनर. मग आपलं काम काय आहे, ही ऍक्शन कुठली, ज्याच्यावरती आपल्याला काम ही आहे, जे फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी ज्याच्यावरती आपल्याला लेबल करायचं. इट मस्ट बी लेबल्ड बाय बायो हजार्ड, म्हणजे बायो हजार्डने आपल्याला लेबल करायचं आहे. ओके, तुम्ही एक्झाम्पल बायो हजार्ड हे पण लेबल करू शकता किंवा तुमचं तुम्ही कुठे वार्डमध्ये काम करता त्याचं नाव लिहू शकता आणि तारीख लिहायचं. ओके, हा बाबा हे तारखेचं हे डिस्पोजेबल आहे म्हणून लक्षात येणार तुम्हाला. ओके चला, हे झालं आपलं BMWचं हिस्ट्री आपण बघितलं, थोडी इम्पॉर्टंट नोट बघितलं, आणि कंटेनर कसे डिस्पोजेबल किती तासामध्ये आपल्याला डिस्पोजेबल म्हणजे एम्प्टी करायचंय आणि कंटेनर कधी एम्प्टी करायचंय आणि पाठवताना ते डिस्पोजेबल ज्याच्यावरती लेबल करणं हे आपलं काम असणार आहे. ओके, एवढं आपण बघितलं. चला आता नेक्स्ट स्लाइड कडे काय म्हणतो बघा. ओके चला, याचं नंतर आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ BMW. बघा कॅटेगरी ऑफ 10, म्हणजे इथे कॅटेगरी बघा. क्लासिफिकेशन म्हणजे काय आलं, क्लासिफिकेशन मध्ये इथे विसरले का, ओके एक पॉईंट ऍड करणं विसरलो मी. क्लास बघा, ज्यावेळी क्लासिफिकेशन होते, क्लासिफिकेशन मध्ये 85% पर्यंत, ओके एकच मिनिट, 85% आणि त्याच्यानंतर राहिले किती 100%ला 15. आता 85 जे टक्के आहे हे कसं असणार आहे, जे क्लासिफिकेशन करताना हे नॉन इन्फेक्शियस असणार आहे. ओके, इथं तुम्हाला दिसेना. ओके, 85% काय हे नॉन, मी एक काम करतो दुसरंच घेतो. ओके, क्लासिफिकेशन, ओके क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन. ओके, ह्याच्यामध्ये जे 85% आहे हे कसं असणार आहे, हे नॉन इन्फेक्शियस असणार आहे. ओके, नॉन इन्फेक्शियस. ओके, जे रिमेनिंग 15% कसं असणार आहे, भयानक. भयानक म्हणजे हे इन्फेक्शियस असणार आहे.
इन्फेक्शियस असणार आहे. ओके, हे झालं क्लासिफिकेशन. आता आपल्याला बघायचं काय, कॅटेगरी बघायचं. ओके, कुठे गेलं रे बाबा. हा चला, हे मी काय करतो, काढून टाकतो एकच मिनिट, म्हणजे आपल्याला परत चला 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 चला, टाइम वेस्ट होऊच द्यायचा नाहीये. ओके चला, हे बघणार आपण कॅटेगरी. बघा टोटल कॅटेगरी किती असणार आहे, ह्याच्यामध्ये 10 कॅटेगरी इथे असणार आहे. ओके चला, पहिल्या कॅटेगरी काय म्हणतो बघा, इथे बघा लाल कलर मध्ये कॅटेगरी नंबर 1 कुठली आहे, ह्युमन अनॉटॉमिकल वेस्ट, म्हणजे जे माणसांचा अनॉटॉमिकल वेस्ट कशामध्ये येणार आहे, कॅटेगरी नंबर 1 मध्ये. लक्षात येतो का, कॅटेगरी 10 आहे, त्याच्यामध्ये जे पहिल्या कॅटेगरी नंबर आहे म्हणजे नंबर 1 कॅटेगरी, म्हणजे कॅटेगरी 1 म्हणा तुम्ही, ह्याच्यामध्ये काय येणार आहे, ह्युमन अनाटॉमिकल वेस्ट ह्याच्यामध्ये येणार आहे. ह्याच्यामध्ये काय काय टाकतो आपण, प्लॅसेंटा, म्हणजे ह्याच्या कॅटेगरीमध्ये येणार आहे. बघा हे कॅटेगरी 10 आहेत ना, हे अकॉर्डिंग टू जे आपला कंटेनर आहे, कलर वाईज कलर कोडिंग कंटेनर, त्याच्यामध्ये आपण डिवाइडेड केलेले. ओके, आपण पुढे बघणार आहे. ओके चला, ते झालं. प्लॅसेंट ह्याच्यामध्ये आपण टाकतो ऑल ऑर्गन्स ऑफ द ह्युमन बॉडी, आणि बॉडी सिक्रेशन सगळे कशामध्ये येणार आहे, कॅटेगरी 1 मध्ये येणार आहे. इम्पॉर्टंट मेथड ऑफ डिस्पोजल बघा, काही ठिकाणी असं होतात, आपण काय करतो, जे डिलिव्हरी वगैरे होतात, ज्यावेळी प्लॅसेंटा आपल्याला डिस्कार्ड करायचं असतं, ज्यावेळी आपण काय करतो, मेथड ऑफ डिस्पोजल ऑफ प्लॅसेंटा. बघा तुम्ही ऍट सब सेंटर किंवा पीएचसी मध्ये असेल तर तुम्हाला काय करावं लागतो, पहिला प्लॅसेंटाला तुम्हाला डिसइन्फेक्टंट बॉय, पहिला काय करावं लागतो, डिसइन्फेक्टंट करावा लागतो. असं नाही की बाबा चला डायरेक्ट आपण काय करूया, जाळून टाकूया, असं करणार आहे का, नाही. पीएचसी आणि सब सेंटर मध्ये त्याला अगोदर आपल्याला डिसइन्फेक्टंट करायचं असतंय. कशाने, ब्लिचिंग पावडरने. कशाने, ब्लिचिंग पावडरने इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार, डिस्पोज करणार. कुठे, डीप बुरियल मेथड, म्हणजे खड्डा खोदून तिथे काय करणार, डिस्पोज आपण करणार. किंवा या सीएचसी किंवा त्याचा वरचं, म्हणजे सीएचसी नंतर कुठलं येणार आहे, सीएचसी नंतर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, म्हणजे सॉरी तालुका लेवलचं हॉस्पिटल, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, अशा पद्धतीचे. ओके, इथे आपण काय करणार आहे, डायरेक्ट इन्सिनरेशन करणार आहोत. ओके, लक्षात आलं का, कॅटेगरी नंबर 1 ह्याच्यामध्ये येणार आहे ह्युमन अनॉटॉमिकल वेस्ट. ह्याच्यामध्ये प्लॅसेंटा असो, ऑल ऑर्गन्स. प्लॅसेंटा का लिहिलं, हे खूप वेळी विचारलेले क्वेश्चन आहेत. ओके, आणि ऑल ऑर्गन्स बॉडीचा, आणि बॉडीचं सिक्रेशन सगळी कॅटेगरी 1 नंबर मध्ये येतो. आता समजा तुम्ही सब सेंटर मध्ये किंवा पीएचसी मध्ये काम करत असेल, ज्यावेळी तुम्हाला प्लॅसेंटा पहिला डिसइन्फेक्टेड करावं लागेल, त्याच्यानंतर डीप बुरियल मेथड मध्ये डिस्पोजेबल करावं लागेल. किंवा तुम्ही हायर सेंटरमध्ये, म्हणजे सीएचसी असो किंवा अबो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, कुठे पण असो, डायरेक्ट तुम्ही इन्सिनरेशन करू शकता. ओके, हे झालं कॅटेगरी नंबर 1. आता चला कॅटेगरी नंबर 2. बघा काय म्हटलंय, एनिमल अनॉटॉमिकल वेस्ट. बघा ऑल बॉडी ऑर्गन्स अँड सिक्रेशन, एनिमलचे. ओके, हे वुमन्स आहे, वुमन सोडून ते बाकी सगळे. ओके, कशामध्ये येणार आहे, एनिमल अनॉटॉमिकल वेस्ट मध्ये. सगळे आपण कॅटेगरी 2 मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी 3 मायक्रोबायोलॉजिकल ऑर बायोटेक्नॉलॉजिकल वेस्ट. बघा काय म्हणतो मी, मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट आणि बायोटेक्नॉलॉजिकल वेस्ट. ह्याच्यामध्ये कुठली येणार आहे, ऑल वेस्ट जनरेटेड इन टू लॅबोरेटरी, जे लॅबोरेटरीमध्ये कुठली पण सर्व जे वेस्ट आहेत कशामध्ये येतो, हे कॅटेगरी 3 मध्ये येते. बघा ह्याच्यामध्ये एक्झाम्पल कुठली, वॅक्सिन, स्पेसिमन, बायोप्सी, लॅब कल्चर, टिश्यू कल्चर, ही सगळे कशामध्ये येणार आहे, कॅटेगरी 3 मध्ये येणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. चला आता कॅटेगरी नंबर 4. बघा 4 मध्ये काय म्हणते, शार्प वेस्ट, म्हणजे जे आपल्याला टोचते, म्हणजे शार्प. ओके, दार असते. ओके, त्याच्यामध्ये कुठली, मेटल वेस्ट असू शकतो, नीडल, स्कॅल्पेल, स्कॅल्पेल म्हणजे ब्लेड. ओके, स्कॅल्पेल ब्लेड, इथे परत ब्लेड आले का. ओके, असं होतं बघा, ग्रामर मिस्टेक नाही, हे टेक्निकल मिस्टेक. ओके चला, हे झालं ग्लास वेस्ट. बघा ग्लास वेस्ट पण ह्याच्यामध्येच येतो. कुठली, एम्पुल असो, वाईल ऑफ मेडिकेशन सॉरी. बघा कॅटेगरी 4 मध्ये कुठली, जे शार्प वेस्ट आहे हे सगळं कशामध्ये, कॅटेगरी 4 मध्ये. निडल असो, स्कॅल्पेल असो, मेटल वेस्ट असो, हे सगळं ह्याच्यामध्ये येतो. आणि ग्लास वेस्ट पण ह्याच्यामध्येच येणार आहे. ग्लासमध्ये पण कुठली, जे एम्पुल्स आहे किंवा वॉइल्स आहे, मेडिकेशनचा, हे सगळं याच्यामध्ये येतो. पण नोट खाली नोट म्हणून लिहिलेलं आहे बघा, काय आहे नोट, एक्सेप्ट एम्पुल ऑफ वॉइल्स ऑफ अ सायटोटॉक्सिक ड्रग. बघा सायटोटॉक्सिक ड्रगचा आपण वेगळं सेग्रिगेशन करतो, किंवा हे म्हणजे ह्याच्यामध्ये येत नाही. आणि अँटी कॅन्सर ड्रग पण आपण कॅटेगरी 4 मध्ये पकडत नाहीये. ओके, लक्षात आलं. चला कॅटेगरी 4 पण झालं. आता कॅटेगरी 5 बघा, काय, आउटडेटेड डिस्कार्डेड मेडिसिन, म्हणजे डिस्कार्डेड मेडिसिन किंवा एक्सपायर झालेले सगळे मेडिसिन ह्याच्यामध्ये येतो. ओके, ऑल मेडिसिन. बघा कॅटेगरी 5 मध्ये ऑल मेडिसिन एक्सेप्ट कुठली, सायटोटॉक्सिक ड्रग, याच्यामध्ये परत इन्क्लूड होत नाहीये. ओके, लक्षात आलंय का. चला आता कॅटेगरी 6. ओके, 5 संपले, आता अजून 5 राहिलेले. चला, हे काय म्हणले, स्वाइल्ड. बघा सॉलिड नाही बरं का, स्वाइल्ड. बघा काय म्हणते, कंटॅमिनेटेड अँड बॉडी सिक्रेशन, जे पाणी पाणी असते, सॉइल्ड, ओले, तुम्ही काय म्हणू शकता, ओलले. ओके, किंवा ओला म्हणू शकता तुम्ही.
जा बघा ह्याच्यामध्ये कुठले कंटॅमिनेटेड आणि बॉडी सिक्रेशन्स, ह्याच्यामध्ये प्लास्टर असू शकतो, बँडेज, कॉटन, ब्लँकेट, पिल्लो कव्हर, टॉप सीट, हे सगळं कशामध्ये येतो, सॉइल्ड मध्ये येतो बरं का, ज्यावेळी ते ओलं झालेलं असतो. ओके, हे झालं. त्याच्यानंतर ब्लड बॅग ऑल्सो इन्क्लूड इन सॉइल्ड वेस्ट. बघा ब्लड बॅग इन्क्लूड इन कशामध्ये इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. ब्लड बॅग कशामध्ये येतो, ही सॉइल्ड मध्ये येतो, म्हणजे कॅटेगरी 6 मध्ये. लक्षात आलं का? चला त्याच्यानंतर कॅटेगरी 7 ह्याच्यामध्ये येणार आहे सॉलिड. सॉलिड म्हणजे एकदम स्ट्रॉंग. चला कंटॅमिनेटेड रिसायकलेबल वेस्ट आहे. बघा सॉलिड वेस्ट कसं असणार आहे, ही रिसायकलेबल वेस्ट आहे आणि रबर वेस्ट असतो आणि रिफ्युजल वेस्ट असतं, म्हणून ह्याचं ट्रिक काय, ट्रिपल आर. पिक्चरचं नाव लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल कुठली, ग्लोव्ज. ओके, काही ठिकाणी ग्लोव्ज आपण सर्जरी नंतर काय करतो, त्याला वॉश करतो आणि परत त्याला पावडर लावतो, परत त्याला आउटक्लो करतो आपण. ओके, म्हणजे हे रियुजेबल आहे. ओके, आयव्ही बॉटल्स, बीटी ट्यूब्स. ओके, आणि हे काय, एनजी ट्यूब, कॅथेटर, हे सगळं कशामध्ये येतो, सॉलिड वेस्ट मध्ये येतो. ओके, हे झालं कॅटेगरी नंबर 7. आता कॅटेगरी नंबर 8 त्याच्यामध्ये कोण येणार आहे, लिक्विड वेस्ट, जे म्हणजे लिक्विड फॉर्म्युलामध्ये असतो. सगळी कशामध्ये येतो, कॅटेगरी नंबर 8 मध्ये. ओके, जनरेटेड बाय द हाऊसकीपिंग किंवा क्लिनिंग करताना जे लिक्विड वेस्ट येणार आहे, सगळं कशामध्ये येतो, कॅटेगरी नंबर 8 मध्ये. ओके, आता 9. ओके, हे इन्सिनरेशन ऍश, तुम्ही काय म्हणता, राख, राख म्हणतात ना. ओके, लिहून घ्या राख. हे कशामध्ये येतो, हे कॅटेगरी नंबर 9. आता शेवटचं काय राहिलं आपलं, कॅटेगरी नंबर 10 केमिकल वेस्ट, म्हणजे डिसइन्फेक्शन केमिकल. एक्झाम्पल कुठली, बघा केमिकल वेस्ट ह्याच्यामध्ये कुठली, सोडियम हायपोक्लोराइड, त्याच्यानंतर साइड एक्स 2% आणि साल्वन आणि डेटॉल, हे सगळं कशामध्ये येतो, केमिकल वेस्ट मध्ये येते. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. आपण बीएमडब्ल्यूचा मॅनेजमेंटचं हिस्ट्री बघितलंय आणि हे नोट बघितलं आपण कसं पद्धतीने फिल करायचं, फिल केल्यानंतर म्हणजे 2/3 फिल केल्यानंतर ते डिस्पोजेबल करताना आपण लेबल करायचं, हे सगळी गोष्ट आपण बघितलं. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन बघितलं. क्लासिफिकेशन मध्ये जे 85% असतो नॉन इन्फेक्शियस असतो आणि जे 15% हे भयानक आपल्याला म्हणजे इन्फेक्शियस असतो. आणि त्याच्यानंतर आपण कॅटेगरी बघितलं 10. पहिला होता ह्युमन अनॉटॉमिकल वेस्ट, त्याच्यानंतर अॅनिमल अनॉटॉमिकल वेस्ट, मायक्रोबायोलॉजिकल आणि बायोटेक्नॉलॉजिकल वेस्ट तिसरा, आणि चौथामध्ये कुठलं होतं, शार्प वेस्ट, आणि पाचवामध्ये हे कुठली, डिस्कार्डेड मेडिसिन, आणि 6 मध्ये होतं सॉइल्ड, त्याच्यानंतर सॉइल्ड नंतर सॉलिड, सॉलिड नंतर लिक्विड, लिक्विड नंतर इन्सिनरेशन ऍश, शेवटला केमिकल केमिकल वेस्ट. म्हणजे हे 10 कॅटेगरी ऑफ वेस्ट आपण इथे बघितलेलं आहोत. ओके, चला आता नेक्स्ट लाईन मध्ये जे इम्पॉर्टंट काय बघ. बघा नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, स्टेप्स ऑफ बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. बघा स्टेप्स म्हटलेले आहे. बघा जे आपल्याला बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट करायचे आहे, जे कुठली स्टेप्सने आपण इथे सेग्रिगेशन म्हणजे आपण वेस्ट डिस्पोजेबल करणार आहे. बघा पहिली जे कुठली आहे, पहिली आहे सेग्रिगेशन. पहिला आपण काय करणार, ऍट द पॉइंट ऑफ जनरेशन डू नॉट मिक्स द वेस्ट. ओके, आता समजा तुम्ही वॉलमध्ये काम करता किंवा ओटी मध्ये करता, कुठे पण करा, ज्यावेळी जे वेस्ट तयार होतो, ज्यावेळी तुम्हाला काय करायचंय, आता तुम्ही ट्रॉली फिरवते, म्हणजे आपल्याकडे काय जे सगळ्या पेशंटचा आपण मेडिसिन वगैरे देतो, ज्यावेळी तुम्ही काय करता, जे डिस्पोजेबल वॅनचं कव्हर आहे तुम्ही कशामध्ये आपलं जनरल ह्याच्यामध्ये टाकलं तुम्ही कंटेनरमध्ये, आणि जे सिरिंज आहे तुम्ही रबरमध्ये म्हणजे कुठली आपलं रेडमध्ये टाकला, म्हणजे अशा पद्धतीने केला, आणि ज्याचं पुढचं निडल तुम्ही व्हाईटमध्ये टाकलं. मग तुम्हाला सेग्रिगेशन करायची गरज आहे का, तुम्ही ऑलरेडी सेग्रिगेशन करूनच इथे टाकलेलं आहे. तर असं नाही व्हायला पाहिजे. चला एक बॉक्स करूया, सगळं त्याच्यामध्ये टाकूया, नंतर जे दुसरे कर्मचारी येतात त्यांनी काय करतील, हा बाबा वापस ह्याच्यामध्ये टाका, निडल्स ह्याच्यामध्ये टाका. ओके, असं होऊ शकतं ना. मग जे शार्प निडल्स वगैरे आहेत त्यांना टोचू शकतं, म्हणून आपल्याला काय करायचंय, सेग्रिगेशन अगोदरच करायचंय. काय म्हणतो मी, सेग्रिगेशन ऍट द पॉइंट ऑफ अ जनरेशन, कुठं जनरेट होतो तिथेच आपल्याला मिक्स नाही करायचंय. ओके, बघा ह्युमन अनॅटॉमिकल वेस्ट ह्याच्यामध्ये कंटेनेटेड रिसायकलेबल, हे ग्लास ब्लू म्हणजे काय, ब्लू आहे पाणी, म्हणजे ह्याच्यामध्ये ग्लासचं टाकणार आणि व्हाईट मध्ये शार्प निडल्स वगैरे टाकणार. बघा इथे काय दिलेलं आहे, कलर कोडेड बिन्स. येलो मध्ये ह्युमन अनॅटॉमिकल वेस्ट सॉइल्ड वगैरे, आणि रेड मध्ये कंटॅमिनेटेड रिसायकलेबल वेस्ट, ब्ल्यू मध्ये ग्लासवेअर, व्हाईट मध्ये शार्प. ओके, लक्षात आलंय. अशा पद्धतीने आपण इथे काय करणार आहे, सेग्रिगेशन करून टाकायचं आहे. ज्यावेळेस जनरेशन होतं तिथंच आपल्याला मिक्स नाही करायचं, अकॉर्डिंग टू हे कलर कोडेड अनुसार बिन मध्ये टाकायचं. हे झालं पहिलं स्टेप्स आपलं सेग्रिगेशन. त्याच्या नंतर कलेक्शन करायचं आहे. बघा कलेक्ट व्हेन द 3/4 फिल यूज. ओके, इथे एकच मिनिट, आताच आपण जस्ट कुठे बघितलं, गेलं आपलं, कुठलं असणार आहे, 2/3 फिलिंग असणार आहे. इथं काय म्हटलेलं आहे यांनी, 3/4 म्हटलेलं आहे, हे पण चालेल, पण आपल्याला एक्युरेट कुठली असणार आहे,
2/3 वेळी आपल्याला कन्सिडर करायचा आहे. ओके, चला. कलेक्ट व्हेन फुल. 2/3 यूज कवर्ड कंटेनर्स. ओके, जे कवर्ड कंटेनर्स आपल्याला इथनं काय करायचं, कलेक्ट करायचे. फॉलो द पीपी प्रिकॉशन. ओके, आपलं पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटचे सगळे आहेत जे यूज करून आपल्याला ही कलेक्शन करायचे. बघा की पॉईंट्स काय म्हटलेलं आहे, कलेक्ट डेली. ओके, कलेक्ट डेली आपल्याला डेली कलेक्ट करायचे ज्यावेळी 2/3 फिल होऊन जातात. ओके, यूज कवर्ड कंटेनर आणि स्टाफ मस्ट बी वेअर द पीपी. ओके, म्हणजे ग्लोव्ज, मास्क, एप्रॉन, असं नाही की चला चाललो आम्ही असं असं उचलायला. ओके, इन्फेक्शन म्हणजे इन्फेक्शन होऊ शकतं. ओके, हे आपल्याला फॉलो करायचं आहे. त्याच्यानंतर ट्रीटमेंट बघा काय करणार आहे, मेथड दॅट मेक द वेस्ट नॉन इन्फेक्शियस ऑर रिड्यूस इट्स हजार्ड. बघा काय म्हणतंय, ट्रीटमेंटमध्ये काय करायचं आपल्याला, जे कुठली पण इन्फेक्शियस आहे ज्याला असं करायचंय बाबा त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन नाही व्हायचंय, किंवा जे रिड्यूस करायचे ज्याच्यामधनं काही हजार्ड आपल्यासाठी होऊ देऊ नये. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, ट्रीटमेंट करायचंय. बघा कशा पद्धतीने आपण करतो, इन्सिनरेशन म्हणजे एकदम जळून टाकतो आपण. त्याच्यानंतर ऑटोक्लेविंग. ओके, हे स्टीम मध्ये करतो आपण. ओके, ही सगळी ओटी मध्ये वगैरे हे ग्लोव्ह वगैरे म्हटलं मी, हे सगळं ऑटोक्लेव्ह करतो आपण. आणि केमिकल डिसइन्फेक्शन वगैरे करतात. आणि मायक्रोवेव्ह ट्रीटमेंट, ही सगळी ट्रीटमेंट म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, जे इन्फेक्शन्स आहे ज्याचं असं पद्धती करायचं म्हणजे हे नॉन इन्फेक्शन व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याला काही इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे. एवढं लक्षात आलं का? चला. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन. बघा, मो वेस्ट सेफली विदिन द आउटसाइड द हेल्थ केअर फॅसिलिटी. जे आपलं हेल्थ केअर फॅसिलिटी आहे त्याचं मधनं आपल्याला बाहेर काढायचंय. ओके, विदिन हॉस्पिटल यूज क्लोज ट्रॉली. ओके, क्लोज ट्रॉली आपल्याला यूज करायचं. असं नाही की चला आपलं ट्रॉली असं आहे की बाबा जाता जाता सगळं अर्धा मटेरियल खालीच पडलंय, असं नाही व्हायला पाहिजे. ओके, आउटसाइड हॉस्पिटल यूज ऑथोरायझर व्हेकल. ओके, असं व्हेकल यूज करायचंय. नो स्पिलेज ऑर लिकेज सेट टू ऑथोरायझर फॅसिलिटी. ओके, म्हणजे कुठे पण पडू नये वगैरे, लिकेज वगैरे व्हायला नको पाहिजे. ओके, चला. त्याच्यानंतर डिस्पोजेबल. फायनल डिस्पोजेबल पाहिजे एन्व्हायरमेंटली सेफ मेथड. बघा, एन्व्हायरमेंटली आपण सेफ मेथड कुठली, डीप ब्युरेल आहे. हा, आणि त्याच्यानंतर कुठली सेक्युअर लँडफिल आणि डिस्पोजेबल आपण ऍश आफ्टर इन्सिनरेशन, हे सगळे आपण डिस्पोजेबल करणार आहे. ही झाले काय, सेग्रिगेशन, कलेक्शन, ट्रीटमेंट, ट्रान्सपोर्टेशन आणि डिस्पोजेबल. हे आहे स्टेप्स ऑफ अ बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. ओके, चला. आता नेक्स्ट काय म्हणते बघा, ट्रीटमेंट. आपण कशा पद्धतीने ट्रीटमेंट करणार आहेत. ओके, चला हे वरती गेलं का, ट्रीटमेंट आपण कसे करणार आहे बघा. ज्यावेळी कोविड कंटॅमिनेटेड वेस्ट असतो डिसइन्फेक्टंट. बघा, कोविड कंटॅमिनेटेड वेस्ट डिसइन्फेक्टंट, ज्यावेळी कोविड कंटॅमिनेटचं काही पण वेस्ट असतो, ज्यावेळी आपण कसं डिसइन्फेक्टंट करणार आहे, मग आपण इथे 1% सोडियम हायपोक्लोराईड इथे यूज करणार आहे ट्रीटमेंटसाठी. लक्षात आलं का, इथे ट्रीटमेंट होता हेच आपण इथे बघतोय. ओके, हे झालं. त्याच्यानंतर इन केस ऑफ HIV ब्लड आहे, मग समजा HIV ब्लड मध्ये पण लेस दॅन किती 10 ml. बघा, लेस दॅन 10 ml ब्लड आहे, किंवा काही इथे ब्लडच दिलेलं बरं का, 10 ml ब्लड आहे, ज्यावेळी आपण काय करणार, 1% सोडियम हायपोक्लोराईड यूज करणार. किती, 30 मिनिटासाठी. समजा ब्लडचं जे क्वांटिटी आहे, ओके, हे 10 पेक्षा म्हणजे 10 पेक्षा जास्त आहे, मग आपण 10% सोडियम हायपोक्लोराईड यूज करणार 30 मिनिटासाठी. ओके, लक्षात आलं का. ट्रीटमेंट बघा, आपण काय बघतोय, कोविड कंटॅमिनेटेड वेस्ट ज्यावेळी आपण डिसइन्फेक्टंटसाठी 1% सोडियम हायपोक्लोराईड यूज करतो, तेच आपण सेम ॲज इट इज HIV ब्लड मध्ये लेस दॅन 10 ml असेल तर आपण सेम 1% सोडियम हायपोक्लोराईड आपण इथे यूज करणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 10 ml पेक्षा जास्त असेल तर आपण 10% सोडियम हायपोक्लोराईड इथे यूज करणार आहे. ओके, चला, लक्षात आलंय. नेक्स्ट काय म्हणते बघा, HIV ब्लड कंटॅमिनेटेड सरफेस एरिया असेल तर क्लीन कसं करायचं, 1% सोडियम हायपोक्लोराईड आपण घेणार आहे. ओके, आणि स्पुटम. बघा, स्पुटम कसं करायचं आपल्याला क्लीन आणि डिसइन्फेक्टंट करण्यासाठी. बघा, फर्स्ट प्रायोरिटी विचारलं तर आपल्याला ब्लिचिंग पावडर यूज करायचंय. बघा, क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला बरं का, स्पुटम कसं तुम्ही डिसइन्फेक्ट करणार किंवा क्लीन करणार. पहिला प्रायोरिटी आहे कुठली, ब्लिचिंग पावडर. त्याच्यानंतर जे ऑप्शन मध्ये नसेल तर आपल्याला 5% फिनॉल आपण यूज करणार आहे. ओके, फिनाईल किंवा फिनॉल. ओके, चला, हे झालं. त्याच्यानंतर स्पुटम डिस्पोजेबल मेथड. ओके, बेस्ट कुठली असणार आहे, स्पुटम डिस्पोजेबल मेथड, पेपर बर्निंग. ओके, इथं कन्फ्युजन झालं, एकच मिनिट, हे इकडचं इकडं आलंय. बघा, इथे स्पुटम डिस्पोजल मेथड आहे. असं नाही की बाबा मी काय करतो, पेज घेतो आणि जळून टाकतो, असं नाही. ज्याच्यामध्ये असायला पाहिजे म्हणजे काय, जे आपण स्पुटम ज्यावेळी आपण जळलं तर काय होणार आहे, पेपर बर्निंग मेथड, हे आपण स्पुटम डिस्पोजेबल मेथड असणार आहे. ओके, जे आपण स्पुटम कलेक्शन करतो कशामध्ये करतो, TB स्पुटम कलेक्शन कशामध्ये, फाल्कन 2 मध्ये. ओके, असा प्रकारचं असतं बघा. ओके, हे सगळे आपले CH आहेत. ओके, सगळ्यांना माहिती असणार आहे.
TH ऑफिसरवाल्यांना. ओके चला, हे झालं. त्याच्यानंतर मर्क्युरी वगैरे असेल तर हे काय फ्लेमेबल असणार आहे. आणि सरफेस क्लीन बाय द 1% सोडियम काय हे क्लोराईड विथ मॉपिंगने आपल्याला क्लीन करायचं. आणि मर्क्युरी आपल्याला परत घ्यायचं आहे, असं नाही की बाबा फेकून द्या. मर्क्युरी ही कलेक्ट करायचं आहे, कारण हे रियुजेबल आहे. मर्क्युरी रियुजेबल आहे बरं का. मर्क्युरी रियुजेबल असणार आहे, आपल्याला कलेक्ट करायचे. ओके, किती 3 बॅग मध्ये, 3 का 2 कमेंट करा, किती बॅग मध्ये आपल्याला मर्क्युरी कलेक्ट करायचा असतो. हे झालं. त्याच्यानंतर कोलेरस टूल असेल तर आपण 5% फिनॉल आपण इथे यूज करणार आहे. आणि ड्रेसिंग ऑफ अ हॉस्पिटल स्टाफ बघा, ड्रेसिंग ऑफ हॉस्पिटल स्टाफ. ओके, आता समजा HIV काहीतरी तुमच्या कपड्यावरती वगैरे पडलेलं आहे, किंवा IV कॅप करताना कुठले पण प्रोसिजर करताना, मग तुम्हाला काय करायचं, हे सगळं प्रयत्न करून टाकायचं, जाळून टाकायचं. ओके, लक्षात आलं का ट्रीटमेंट. चला, एवढं झालं. त्याच्यानंतर अजून काय राहिलं. ओके सॉरी, कुठे इकडे. चला, जे तुम्ही इम्पॉर्टंट वाट बघत होते एवढे वेळ. ओके चला, कलर कोड ऑफ बायो हजार्ड मध्ये कलर कोडिंग कसं असणार आहे बघा. पहिली कुठले, येलो, रेड, ब्ल्यू, व्हाईट. ओके चला, येलो मध्ये आपण बघूया येलो कसं असणार आहे. येलो हळदी असणार आहे. येलो मध्ये आपण काय काय टाकणार आहे बघा. मेड बाय द नॉन क्लोरिनेटेड प्लास्टिक बघा, नॉन क्लोरिनेटेड प्लास्टिक बरं का. ऑल ब्लड आणि ब्लड फ्लुइड सगळे आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे, येलो बॅग मध्ये टाकणार आहे. आणि कंटॅमिनेटेड आयटम्स बघा, कुठली कुठली डिस्पोजेबल कॅटेगरी इथे दिलेले आहे. पहिला ह्युमन अनॉटॉमिकल वेस्ट, दुसरा एनिमल अनॉटॉमिकल वेस्ट, तिसरा कुठली होती जे लॅबोरेटरी मधलंच ना, कुठे गेलं हा मायक्रोबायोलॉजिकल आणि बायोटेक्नॉलॉजी मधला. आणि त्याच्यानंतर हे झालं पाचवा, चौथा ह्याचं होतं शार्प. त्याच्यानंतर पाचवा कुठं, सॉरी इकडे जायला पाहिजे होतं आपलं. पाचवा कुठे आहे चला, पाचवा हे सगळे डिस्कार्डेड मेडिसिन वगैरे ते झालं. त्याच्यानंतर सॉइल्ड का सॉलिड आहे, सातवा सॉलिड आहे. हे सगळे कशामध्ये येतो, ही येलो कव्हर मध्ये येणार आहे. ओके, मी कशाला सांगितलं, हे सगळे कॅटेगरी इथं फायदा ठरणार आहे. 10 म्हणजे केमिकल, हे सगळं कशामध्ये येतो, येलो बॅग मध्ये बघा. डिस्पोजेबल आयटम कुठली, प्लॅसेंटा, ऑल डिस्कार्डेड मेडिसिन एक्सेप्ट सायटोट्रॉक्सिक बघा. सायटोट्रॉक्सिक ड्रग हे आपण सेपरेट करतो बघा. ब्लड बॅग आफ्टर प्री ट्रीटमेंट एक्सेप्ट BT सेट बघा. तुम्ही काय करू शकता, ब्लड बॅग इथे टाकू शकता आफ्टर कधी, प्री ट्रीटमेंट एक्सेप्ट BT सेट. BT सेट आपल्याला टाकायचं नाही, आपण बॅग टाकू शकतो बरं का, पण आपल्याला प्री ट्रीटमेंट इथे असायला पाहिजे. ओके, शू कव्हर, कॅप, मास्क बघा. आपले कॅप, मास्क सगळं आपण कशामध्ये, येलो मध्ये टाकणार आहे. कॅटेगरी बघा कुठली, 8th आणि 9th. ओके, डिस्पोजेबल सेपरेटली आपण 8वा आणि 9वा कुठली होते आपल्यासाठी, 8वा लिक्विड आणि हे इन्सुलेशनस हे आपण सेपरेट डिस्पोजेबल करतो. ओके, एवढं लक्षात आलं. प्री ट्रीटमेंट कशासाठी, प्री ट्रीटमेंट आपण काय म्हणजे प्री ट्रीटमेंट वगैरे आपल्याला येलो साठी म्हणजे येलो मध्ये टाकण्यासाठी यूज करायचं असेल तर आपण सोडियम हायपोक्लोराइड इथे यूज करणार आहे बघा. त्याच्यानंतर बघा डिस्पोजेबल साठी कुठले, IPD म्हणजे इन्सिनरेशन जाळून टाकणे, आणि प्लाझ्मा पायरोलिसिस आणि डेबुरेल म्हणजे खड्डा खोदून टाकून देणे. ओके, हे सगळं आपण बघा. मला वाटतं अजून एक आपल्याला क्लास सांगायचा याच्यावरती, कारण हे कशा पद्धतीने डिस्पोजेबल करायचे हे एक 10-20 म्हणजे 10 ते 15 हे जे प्रकार आहेत. ओके, आपण ते बघूया. हे झालं. त्याच्यानंतर रेड बॅग. ओके, आता येलो झाला, त्याच्यानंतर रेड मध्ये कुठले, आर म्हणले की लक्षात यायला पाहिजे बघा. जे येलो कलर आहे, पीला म्हणजे काय, पस वगैरे हे सगळं कंटॅमिनेटेड ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. आर म्हणजे रेड म्हणजे रबर. आर म्हणजे रेड म्हणजे रबर बघा. रबर आयटम सगळं ह्याच्यामध्ये येतो. आणि कंटॅमिनेटेड रिसायकलेबल जे परत यूज होऊ शकतं सगळं ह्याच्यामध्ये येतं. रेड कलर कंटॅमिनेटेड मेड बाय द नॉन क्लोरिनेटेड प्लास्टिक. हे पण कसं होतं, नॉन क्लोरिनेटेड प्लास्टिक होतं. ओके, हे डिस्पोजेबल कॅटेगरी कशामध्ये, हे कुठलं आहे. ओके, सातवा कुठलं होतं, हे सातवा कुठलं आहे. ओके, याच्यामध्ये सॉइल्ड होतं बरं का, याच्यामध्ये सॉलिड. ओके, बाय मिस्टेक मी काय सांगितलं, हे येलो मध्ये. ओके, हे कशामध्ये, हे रेड मध्ये. लक्षात आलं का मी काय म्हणतो. चला, याच्यामध्ये कुठली कुठली येणार, ग्लाउज येणार, BT ट्यूब. ओके, ब्लड ट्रान्सफ्युजन ट्यूब, आणि फेस शील्ड, गॉगल्स, प्लास्टिक म्हणजे PP किट मधला, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट मधला, आणि ग्लुकोज स्ट्रीप, अँटीजन टेस्ट किट, COVID-19चं किट, आणि CBNETचा टेस्ट किट. CBNET म्हणजे काय, कार्टिलेज बेस्ड न्यूक्लिक ऍसिड एम्प्लिकेशन टेस्ट. हे आपण TB मध्ये वगैरे यूज करतो. ओके, डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे बरं का. आणि मेथड ऑफ डिस्पोजेबल, कसं डिस्पोजेबल करायचे, रेडचे ऑटोक्लेविंग करता येते, मायक्रोवेव्हिंग आणि हायड्रोक्लेविंग. ओके, नेव्हर बर्न, असं नाही की बाबा याला जळून टाकायचं. रेड कलर बॅग मे प्रोड्यूस द कार्सिनोजेन ड्रग बघा. जे आपण हे सगळं समजा एका बॅग मध्ये, आपण रेड बॅग मध्ये काय केलं, ग्लोव्ज भरपूर झाला म्हणून बांधून टाकलं. आता ग्लोव्ज जळायचा, असं नाही की बाबा ते रेड बॅगच जळून टाकायचं, असं नाही करायचं बरं का. कारण हे काय करू शकतो,
कार्सिनोजेनिक ड्रग प्रोड्यूस करू शकतो. ओके, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ब्ल्यू, ब्ल्यू म्हणजे काय? ब्ल्यू आहे पाणी. पाणी म्हणजे काय? पाणी कशामध्ये असणार? ग्लासमध्ये. चला, हे काय? ग्लासमध्ये शार्प सगळे ह्याच्यामध्ये येणार ग्लासचे. ओके, मेड बाय द कार्ड बॉक्सेस. ओके, असं बॉक्स ठेवायचं असतं आपल्याला. ओके, डिस्पोजेबल कॅटेगरी. फोर्थ म्हणजे सगळे ग्लासेस, म्हणजे वाईल्स आला, एम्पुल्स आला, पिपेट्स आला, हे सगळं ग्लासचं मटेरियल ह्याच्यामध्ये येतो. ओके, याचं हे आपण कसं डिस्पोजेबल करू शकतो? ऑटोक्लेविंग करून यूज करू शकतो आणि मायक्रोवेव्हिंग, हायड्रोक्लेविंगने आपण ही डिस्पोजेबल करू शकतो. कशाची? ब्ल्यूची. ओके, ट्रिक काय? पाणी. ब्ल्यू आहे पाणी. पाणी. चला, आता नेक्स्ट कुठली? व्हाईट. व्हाईट बॅगमध्ये आपल्याला काय टाकायचं? व्हाईट मेड बाय द टेम्पर प्रूफ, म्हणजे लीक प्रूफ, म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे बाबा इथनं लीक होत आहे, नाहीतर लीक झालं तर आपल्याला टोचत आहे. ओके, डिस्पोजेबल कॅटेगरी कुठली? ही शार्प मेटल सगळ्या ह्याच्यामध्ये येतं. ओके, सीझर्स, सॉरी सीझर नाही, कुठली कुठली? ब्लेड बघितलं आपण, अजून कुठली होता? ब्लेड, अजून कुठले होता? कुठे गेला? हा, निडल, स्कॅल्पेल, ब्लेड, हे सगळे याच्यामध्ये कशामध्ये येतो? ही व्हाईट बॅग मध्ये येतो. ओके, ग्लासचं मटेरियल ब्ल्यू मध्ये येतो. ओके, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे ऑटोक्लेविंग आणि ड्राय हीट स्टरलायझेशनने आपण डिस्पोजेबल करू शकतो. हे झालं कशाचे? कलर कोडिंग बायो हजार्ड्स. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक एक्झाम मध्ये एक तरी एक क्वेश्चन बीएमडब्ल्यू वरनं येतच, म्हणजे 100% येतच. ओके, चला, हे झालं. त्याच्यानंतर सायटोटॉक्सिक वेस्ट. कुठली? सायटोटॉक्सिक वेस्ट, ऑल सायटोटॉक्सिक मेडिसिन. ओके, हे एक्सपायर झालेले आपण एकदम म्हणजे कुठली काय म्हणू शकतो आपण? एक सेपरेटने आपण हे डिस्पोजेबल करणार आहे. ओके, त्याच्यामध्ये एम्पुल्स वाईल ऑफ सायटोटॉक्सिक ड्रगची ही सेपरेट आपण ठेवणार आहे. त्याच्यामध्ये कसं सिम्बॉल? आपण सिम्बॉल असे करणार आहे. कशाचे? सायटोटॉक्सिक वरती सी म्हणून. ओके, त्याच्यानंतर जनरल वेस्ट मध्ये काय काय येतो? ब्लॅक. ओके, ब्लॅक मध्ये काय येतो? ऑल नॉन इन्फेक्शियस वेस्ट, म्हणजे त्याच्यामध्ये नॉन इन्फेक्शियस वेस्ट आपण ब्लॅक मध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू, ब्ल्यू मध्ये काय? कचरा, कागद, बॉटल, ड्राय, हे पण यूज करू शकतो. आणि ग्रीन मध्ये किचन वेस्ट आणि प्लांट वेस्ट आपण ग्रीन मध्ये ही म्हणजे काय? हे सगळे वेस्ट मटेरियल आपण इथे मॅनेज करणार आहे. ब्लॅक, ब्ल्यू, ग्रीन. ओके, जे इम्पॉर्टंट आहे तुला कुठलं? येलो, रेड, ब्ल्यू, व्हाईट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला, अजून काय? जे लास्ट जे कशासाठी? कुठे? इथे खाली दिसते बघा तुम्हाला, एम्स न्यू दिल्ली. ओके, ज्यांचं एक गाईडलाईन चालतात, त्याच्यामधनं तुम्हाला एक म्हणजे दाखवण्यासाठी घेतलेले. ओके, बघा परत एकदा. रेड बिन बघा, बायोमेडिकल वेस्ट, ऑल इन्फेक्टेड प्लास्टिक अँड रबर वेस्ट. बघा, हे कुठले? ग्लव्ज आहे आणि हे वाईल्स आहे. ओके, वाईल्स नाही, हे आपलं काय म्हणतात त्याला आपण? ओके, आणि हे आरएल बॉटल्स आहे, हे डिस्पोजेबल सिरीज आहे, हे पॉलिश कॅथेटर, युरो बॅग, ग्लव्ज, म्हणजे हे एक्झामिनेशन ग्लव्ज आहे, हे सर्जिकल ग्लव्ज. ओके, हे सगळी. आणि त्याच्यानंतर हे अगर प्लेट आहे का? आणि आयव्ही सेट, डिस्पोजेबल सिरीज, हे काय? युरो बॅग, इथे युरो बॅग होता, हे ट्रेन बॅग. ओके, हे सगळं कशामध्ये? हे सगळं आपण रेड बिन मध्ये टाकणार आहे. ओके, इथे बघा, रेड बिन ऑल इन्फेक्टेड प्लास्टिक रिसायकलेबल वेस्ट. त्याच्यामध्ये वेस्ट जनरेटेड फ्रॉम द ट्यूबिंग, सगळं ट्यूब्स ह्याच्यामध्ये येतो. आणि प्लास्टिक आयव्ही बॉटल्स, नॉर्मल सलेन, डीएनएस, आरएल, ईटीजी, आणि आयव्ही ट्यूब्स, बीटी सेट, सेंट्रल लाईन आणि PICC लाईन, सगळे ह्याच्यामध्येच येणार आहे, सेंटर लाईन वगैरे. ओके, ग्लाउज, युरिन बॅग्स, कॅथेटर, ड्रेन, सिरिंज विदाउट निडल. असं नाही की आपल्याला निडल कुठे टाकायचं? व्हाईट मध्ये टाकायचं. ओके, लक्षात आला असेल तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर येलो, येलो मध्ये ह्युमन आणि अॅनिमल अनॉटॉमिकल आणि सॉइल्ड वेस्ट आपण इथे टाकणार आहे. ओके, बघा, हे ड्रेसिंग वगैरे मटेरियल. ओके, हे झालं. त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे? ह्युमन अनॉटॉमिकल वेस्ट, त्याच्यानंतर टिश्यू, ऑर्गन, बॉडी पार्ट सगळे ह्याच्यामध्ये टाकतो. आणि अॅनिमल अनॉटॉमिकल वेस्ट, त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट आयटम कंटॅमिनेटेड विथ अ ब्लड अँड अ बॉडी फ्लुइड्स. बघा काय म्हणते? सॉइल्ड वेस्ट आयटम कंटॅमिनेटेड विथ अ ब्लड अँड अ बॉडी फ्लुइड. ओके, लक्षात आलं. त्याच्यामध्ये ड्रेसिंग असू शकतो, इथे ड्रेसिंग दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर प्लास्टर कार्ड्स, कॉटन स्वॅब्स, ओके, डिस्कार्डेड लिनन, मॅट्रेस, बेडिंग्स, ब्लड बॅग्स आणि डिस्कार्डेड आणि एक्सपायर्ड मेडिसिन, ही सगळी येलो मध्ये येत. ओके, लक्षात आलंय. चला, अजून कुठले? ब्ल्यू बिन. ओके, ब्ल्यू बिन काय म्हणते बघा? बायोमेडिकल वेस्ट मधला ऑल ब्रोकन कंटॅमिनेटेड ग्लासवेअर. ब्ल्यू म्हटलं की ग्लास लक्षात आला पाहिजे. बघा, इथे ग्लासचे सगळे. ओके, वाईल, एम्पल्स. बघा, infected broken glass bottles, broken or unbroken glassware and vials, ampoules expect cytotoxic. बघा, सायटोटॉक्सिक सोडून सगळं आपण टाकणार आहे. ओके, हा, हे साईन सांगितलंच नाही का? हे साईन दिसते बघा, मी राऊंड करतोय, हे बायो हजारचं साईन आहे बरं का. सायटोटॉक्सिकचं असं सी म्हणून येतात. ओके, ते असेल तर तुम्हाला नेक्स्ट दाखवतो. सॉरी, इथं राहिले का? हा, व्हाईट कंटेनर. व्हाईट कंटेनर मध्ये हे ब्लेड, निडल आणि हे ट्रोकर्स आहे, हे लॅप्रोस्कोपी मध्ये वगैरे यूज करतात. ओके, लॅप्रोस्कोपिक मध्ये. ओके, हे पण शॉर्प मध्ये असतं बरं का. हे कसे? हे सगळे आपण व्हाईट मध्ये टाकणार आहे. हे निडल, पुढचे सुचरचे निडल,
आणि हे निडल झालं आणि हे पण ब्लेड. ओके, हे सगळं कशामध्ये आपण व्हाईटमध्ये टाकणार आहोत. ओके, चला. वेस्ट शार्प इन्क्लूड द मेटल्स, निडल्स, सिरिंज विथ ब्लॅक जड निडल्स. बघा, आता सिरिंज असं आलंय जे आपण डिस्पोजेबल वगैरे यूज करतो. असं नाही की बाबा त्याला पुढे निडल लावा. ओके, हे कनेक्टेडच असतो, म्हणजे हे काय कम्प्लीटच असतो. आता आपल्याला फिक्स्ड असते, म्हणजे आपल्याला काढता येत नाही. ओके, हे सगळे कशामध्ये व्हाईटमध्ये आपण टाकणार आहे. ओके, निडल फ्रॉम द टिप कटर ऑर बर्नरने. ओके, निडल फ्रॉम. ओके, स्कॅल्पेल्स, ब्लेड आणि कंटॅमिनेटेड शार्प ऑब्जेक्ट सगळे कशामध्ये टाकणार आहे आपण व्हाईटमध्ये टाकणार. ओके, चला. आता शेवटचं काय म्हणते बघा, ब्लॅक पिन. ब्लॅक पिन मध्ये आपण काय टाकणार आहे, नॉन इन्फेक्शियस जनरल वेस्ट, म्हणजे जे आपल्याला इन्फेक्शन होत नाही सगळे बाकीचे इथे टाकणार आहे. म्हणजे फूड वेस्ट, मिनरल वॉटर बॉटल्स आणि पेपर वेस्ट. बघा, हे खाद्यपदार्थ, पेपरचे, चहा पिलेले, बॉटल पाणी पिलेले, हा सगळे कप कशामध्ये टाकायचं आपल्याला, हे आपल्याला ब्लॅक बिन मध्ये टाकायचं आहे. चला. ओके, चला. परत एकदा शॉर्ट रिव्ह्यू. ओके, परत एकदा आपण नजर मारून येऊया. बघा, BMW बायोमेडिकल वेस्ट आपण बघितलं, हिस्ट्री बघितलं. 1998 मध्ये हँडलिंग रूल आले. कंट्रोल कोणी करतात, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 अनुसार. आणि लेटेस्ट अमेंडमेंट कधी आहे, 2016 मध्ये. मॅनेज कोण करतात, हे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट्रीवाले हे मॅनेज करतात. त्याच्यानंतर 3D हॉस्पिटलमध्ये कुठली डिसइन्फेक्शन, ड्रायनेज, डिस्पोजेबल. ओके, हे इम्पॉर्टंट असणार आहे, नोट करून घ्या. 2/3 झालं की आपल्याला कंटेनर खाली करायचं आहे आणि हॉस्पिटल बदला वेस्ट डिस्पोजेबल 48 तासामध्ये व्हायला पाहिजे. इन केस ऑफ कोविड मध्ये 12 तास होता. आणि जे कॅप असतात, आपण रिकॅप असं नाही की हा चला आता टोचलो आता असं टोचतो ना. ओके, स्वतःला टोचून घेतील तुम्ही, म्हणून हे सगळं बंद केलेलं आहे. आता काय करायचं तुम्हाला, प्रेझेंट निडल कॅप डिस्पोजेबल करायचं किंवा कट करून टाकायचे. आणि नर्सिंग प्रायोरिटी काय, ज्यावेळी तुम्ही कंटेनर खाली करताय तुम्हाला लेबल करायचं आहे बायोमेडिकल हजारचे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय, हे क्लासिफिकेशन आपण बघितलं आपलं फील्डमध्ये. ओके, 85% नॉन इन्फेक्शियस असतं, 15%च इन्फेक्शियस असतं. ओके, आपण क्लासिफिकेशन हे झालं. आणि कॅटेगरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे कधी पण विचारू शकते बरं का. ह्युमन अनाटॉमिकल वेस्ट असो, एनिमल अनाटॉमिकल वेस्ट, त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजिकल, शार्प आणि मेडिसिनचं डिस्कार्डेड, सॉलिड, लिक्विड, इन्सिनरेशन आणि केमिकल. ओके, चला, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर स्टेपचं सेग्रिगेशन, कलेक्शन, ट्रीटमेंट, ट्रान्सपोर्टेशन, डिस्पोजल. एकदम बेस्ट कसं असणार आहे, ज्यावेळी वेस्ट जनरेट होतं तिथनंच आपल्याला काय करायचं आहे, सेपरेट ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर ट्रीटमेंट आपण सगळं बघितलं. त्याच्यानंतर हे इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट, कुठली येलो, रेड आणि ब्ल्यू, व्हाईट ही सगळी कशामध्ये काय काय टाकायचं तुम्हाला ऑलरेडी मी सगळं सांगितलेलं आहे. ओके, हे झालं सायटोटॉक्सिकचं. असं तुम्हाला लेबल करून द्यायचंय आणि सेपरेट ठेवायचंय. ओके, असं नाही की सगळ्यामध्ये मिक्स करायचंय. आणि जनरल वेस्टमध्ये कुठली, ब्लॅक मध्ये आपण नॉन इन्फेक्शियस टाकतो, ब्ल्यू मध्ये कचरा, कागद, बॉटल आणि ग्रीन मध्ये किचन वेस्ट. ओके, बघा, एम्स वाल्यांनी काय सांगताय, रेड, येलो आणि ब्ल्यू, व्हाईट आपण जस्ट बघितलं. आणि ब्लॅक मध्ये नॉन इन्फेक्शियस वेस्ट आपल्याला टाकायचं असतं. ओके, मॅक्झिमम सगळी हेच वापरतात. रेड मध्ये रेड, येलो आणि ब्ल्यू. ओके, व्हाईट तर तिथेच आपण एक डब्बा म्हणजे व्हाईट कंटेनर बनवून आपण ठेवतात. आणि हे 4 म्हणजे 4 ठेवतात. ओके, शार्प शक्यतो सोबत ठेवत नाही, एक सेपरेट ठेवतो आपण. ओके, हे झालं बायोमेडिकल वेस्ट. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही बिंदासपणे मला विचारू शकता. ओके, चला आम्हाला अजून काय, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर एमएनओ क्लासेसमध्ये तुम्हाला एमएनओ सिलेक्शन जोध मधलं म्हणजे क्लासेस चांगले येत आहे. तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तुम्ही बिंदासपणे कमेंट करून सांगा बरं का. आणि त्याच्यानंतर सीएनएसईपीटीचं तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही बघून घेऊ शकता. आणि टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये 85 एपिसोड पडलेले तुम्ही बघू शकता. जे डीएमईआर टीएचएस साठी तयारी करत असेल त्यांना पण ही फायदेशीर ठरणार आहे. आणि सीएचओ पीवायक्यू ओके 2023 मध्ये झालेल्या एक्झामचा पीवायक्यू आपण कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर डीएमईआर डीएचएस बरं का 2023 मधला डीएमईआर डीएचएस सीएचओ सगळी पीवायक्यू कव्हर केलेले आहे. त्याच्यानंतर ब्रह्मा सिरीजमध्ये थोडंफार काय थेरी वगैरे कव्हर केलेलं आहे आपण, हे पण तुम्ही बघू शकता. आणि त्रिशूला सिरीज कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामध्ये पण क्लासेस येत आहे बरं का, हे पण तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे काय असं नाही की बाबा चला बघायचं म्हणून असंच ओपन करून ठेवायचे नाही, तुम्हाला काय करायचे नोट्स बनवत म्हणजे क्लासेस बघायचे. ओके, चला हे झालं आपलं क्लासेस बद्दल. शेवटला काय करायचं, तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये बिंदासपणे तुम्ही सांगा बाबा कसं वाटतंय तुम्हाला क्लास बद्दल. म्हणजे हा क्लासमध्ये तर मी काय केलो, सगळे जे नोट्स तयार करून पहिलं काय केलो, स्लाइड तयार केलो. थोडं जास्त टाइम लागले पण तुम्हाला कसं वाटलंय, म्हणजे अगोदर जसं क्लासेस होतं त्याचं ते आवडलंय. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला लिहिताना टाइम वगैरे जास्त होते ना, म्हणून मी काय केलं स्लाइड्स आणलो. ओके, हे झालं. त्याच्यानंतर शेअर करायचे, ते तुमचं मित्रमैत्रिणी कोणी पण असो नर्सिंगमध्ये
म्हणजे कॉलेजमध्ये स्टुडंट असो किंवा त्यांनी तयारी करत असेल तर त्यांना आपल्या चॅनलचे लिंक शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, असंच आपल्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आणि येणाऱ्या क्लासेससाठी तुम्हाला काय करायचे, व्हिडिओला लाईक करून आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आपल्या चॅनल. ओके, लक्षात आलं का? चला आपण परत एकदा नंतर परत भेटूया नेक्स्ट क्लासेसमध्ये अजून ह्याच्यापेक्षा काय इम्पॉर्टंट टॉपिक जे आपल्या एक्झामसाठी उपयुक्त असणार आहेत. ओके, चला, धन्यवाद.